निल्यानं स्वतःच्या पायावरती धोंडा हाणून घेतला. भावाची शेती कशी बळकवायची, भावाचं शेत कसं पेरायचं, याचं फळ तुला आता मिळालं. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून जर घेण्याचा प्रयत्न केला तर देव काय करतो, तुझ्या ताटातलंच घेतो. हे निलेशला काय सुधारला कळालंच नाही. त्याला काय वाटत होतं, मी लय दीडशाना, आणि खरंच ती दीडशा नाही. आता त्याचं उत्तर त्याला कळलं, आता लवकरच कळलं. प्रत्येक वेळी मला त्रास देते. मी लगा असल्या उन्हात तानात लगा जनावर राखतोय, पाण्याची बाटली घेऊन जातोय. आणि ही माझ्यावरती दादागिरी करतोय. गर्वाचं घर खाली असतं, अक्कल आली का? समझने वालों को काफी इशारा, समझने वालों को इशारा काफी है. त्याला काय वाटतं, मी म्हणजे इथं मालक, थोरला मी, ही हाय धाकटा. आणि मलाच तुम्हाला सांगतो, जिमनीतून ताणून लावायचा ह्याचा प्रयत्न आहे. पण मी लगा इथनं हालत नाही बाबा. तू माझं शेत खाल्लं, सगळं वावर खाल्लं, सगळं लुबाडलं, तरी तुला कमीच पडणार. देव तुला शिक्षा देणार म्हणजे देणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. तुझी कपडी फाटकी नाही, तुझे विचार फाटका आहेत. माझं नुसतं डोकं चक्रावून गेलंय, तरी मी गप्पच आहे. जनावरं आणली ती सावलीला निवांत पैकी बसवली. जनावरं बी तुम्हाला सांगतो सावलीला बसली ती, आणि टकरीच धरत बसली. उन्हात फिरून फिरून तुम्हाला सांगतो वैताग आलाय मला, लय म्हणजे लय वैताग आलाय मला. मला सुद्धा हे जीवन नकोस झालंय, पण हे जीवन पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून बघा, ही कशी तरी तुम्हाला सांगतो, ही जनावरं राखायची. ती जनावर राखलं तर तुम्हाला सांगतो आपल्याला दुधाचा पैसा येणार. आणि मी गार सावलीला बसवतोय, जरा ऊन खाली झाला की पुन्हा अजून चांगला हिंडवतोय. हे जनावर प्रामाणिक आहेत. आता हे कुत्र बसले माझ्याजवळ, ह्याला मी जर कितीतरी हाणण्याचा प्रयत्न केला तर ही जाईल पुढं थोडं, पुन्हा अजून फिरून माघारी येते. कारण काय, ह्या जनावरावर मालकावर याचं नितांत प्रेम आहे. ही कशाची आशा करत नाही, फक्त मला भाकरी मिळाली बास झाला, आणि जिथं भाकरी खातोय त्याची राखण झाली म्हणजे झालं, हे त्याचं तत्व आहे. आणि ही माझ्यासोबत राह, मला नुसती मटणं चारायचं नसतं, ये भाव जेवायला ये, आणि मटणं चारून माझं डोकं बधीर करून आमच्याच भांडण लावायचा प्रयत्न करत होता. आता 150 250 हो. आता
आज जा हॉटेलात मस्तपैकी जाऊन मटण नाहीतर गरा खाऊन ये. घरी आल्यावर भात खा, वडापाव खा, फिर खा आणि पड एकदा आजारी. मग तुला कळ भाव काय असतो. तू भावाला डावलून लागा, माझं सगळं बळकावलं. बळकावली नशिबातलं तर कुठं लिहिलं नाही. देव देतो, वरून पाहतो देव सगळं. काय होत नाही. भाकर मिळतीच प्रत्येकाला. तू लगा शहाणा झाला असता, मला जर निम तुकडं दिलं असतं तर लगा मी आता तुला जेवायला बोलवलं असतं. पोट भरून तो जेवण केलं असतं, तुझा आत्मा शांत झाला असता, तुझं विचार भरकटलं नसतं. आणि तुझं विचार आता भरकटून गेलं. तुझ्या विचाराची सहनशीलता संपली रे बाबा, संपली. आता तुझं मस्तक ठिकाणावरच नाही. कसं मस्तक ठिकाणावर राहणार. भावाचं अजून राहिलेलं बी आहे, ती पण नांगर आणि ती पण खात घालून पेर. राहिलेलं तर कशाला ठेवतोय, मला कायच ठेवू नको. मी आपला मागून खातो भाकरी, पण खा सगळं खा. अरे मरल्यानंतर पण रान सोबत घेऊन जा, उचलूनच घेऊन जा. किती लागा तो येडा, मला लागा न विचारता तू सगळं करतोय लागा. तरी तुझं भागलं नाही. भावाचं खा. कसं आहे, भावाचं खाल्ल्यानंतर सराप लागतोच. भावाचं खाल्लं सराप लागतोच. गावाचं खाल्लं सराप लागतोच. आणि देवाचं बी खाल्लं तर सराप लागतोच. तुला अजून काय कळालं नाही. हाताची पाची बोट सारखी नसते ते बाबा. भाव हा भावचा असतो. पण तू मला पक्का वैरी केला, पक्का वैरी केलेला का मला. आणि ती पण हळूच मटण चारून लगा मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय. आणि माझ्या डोळे देखत माझा खात निमा घालायचा सोडून, तुझा निमा घालायचा सोडून एकटाच खात घालतोय, एकटाच फिरतोय. म्हणजे मला पोट पाणी पिकलंच नाही. म्हणजे मला पोट पाणी पिकलंच नाही, तुलाच पोट पाणी पिकलं असाच अर्थ झाला र. माझा सराप लय वाईट आहे लागा.